नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर यांच्यामार्फत जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे कंत्राटी कर्मचारी नेमणुकीबाबत, अशा या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर पाहू शकता, जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर यांच्यामार्फत ई सेवा केंद्र जिल्हा न्यायालय सोलापूर येथे कंत्राटी कर्मचारी नेमणुकीबाबत जी जाहिरात देण्यात आलेली आहे ती अशी आहे. यानुसार माननीय केंद्रीय प्रकल्प समन्वयक उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक 28 मार्च 2024 रोजीचे कार्यालयास ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने ई सेवा केंद्र जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथे माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनांमधील पृष्ठ क्रमांक 10 वरील ई सेवा केंद्र मॅनपॉवर नीड्स या शीर्षकाखालील परिच्छेद 8 क्रमांकामध्ये जे देण्यात आलेली कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ फॉर मॅनिंग कंट्रीज डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ काउंटर्स असे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने एक कंत्राटी कर्मचारी नेमण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी सदर पदाकरता जिल्हा न्यायालय सोलापूर या आस्थापनेच्या खाली नमूद करण्यात आलेल्या कार्यालयीन पत्त्यावर दिनांक 2 एप्रिल 2024 ते 6 एप्रिल 2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे अर्ज सादर करावेत. त्यानंतर या कार्यालयाकडे सादर होणारे विनंती अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत. अर्जांच्या छाननीअंती अर्जदारांना मुलाखतीस बोलवण्यात येईल आणि मुलाखतीनंतर उमेदवारांच्या निवडीचा सर्वस्वी हक्क निवड समितीचा राहील. उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे आणि त्यावेळी त्यांनी त्यांचे सर्व मूळ कागदपत्रे व त्यांचे साक्षांकित प्रती सोबत आणाव्यात. म्हणजे सरळ मुलाखत असणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत दिलेल्या ॲड्रेसवर घेऊन जाणे आवश्यक आहे. याच्यामध्ये पाहू शकता, कंत्राटी कर्मचारी पदभरतीच्या अनुषंगाने उमेदवारांची खालील पात्रता पाहू शकता. पात्रता आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र, परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र, GCC, TBC किंवा ITI यामध्ये इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गतीची परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे, म्हणजे असणे आवश्यक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून MS ऑफिस, MS वर्ड, वर्डस्टार 7, ओपन ऑफिस ORG आहे. या व्यतिरिक्त विंडोज, लिनक्स, वर्ड प्रोसेसर चालवण्यामध्ये प्रावीण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यामध्ये जर अनुभवी उमेदवार असेल त्याला प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रदानकर्ता कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून मुलाखतीद्वारे नियुक्ती करण्यात येईल. याच्यामध्ये वयोमर्यादा पाहू शकता. उमेदवाराचं वय 18 ते 43 वर्ष दरम्यान आहे. मानधन आहे 15,000 मासिक. अर्ज करण्याचा हा पत्ता देण्यात आलेला आहे. या पत्त्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने, म्हणजे मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. दिलेल्या वेळेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनांमधील पृष्ठ क्रमांक 6 येथील परिच्छेद क्रमांक 5 मध्ये नमूद करण्यात आलेले फॅसिलिटीज टू बी प्रोव्हाइडेड इन ई सेवा केंद्र हे खालीलप्रमाणे आहेत. याच्यामध्ये जे फॅसिलिटीज आहेत ते देण्यात आलेले आहेत, म्हणजे उमेदवाराचं जे काम आहे सिलेक्शन झाल्यानंतर याच्यामध्ये त्याची माहिती देण्यात आलेली आहे, ते चेक केली जाऊ शकते. या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर ही जाहिरात प्रसिद्धीकरण जी 1 एप्रिल 2024 रोजी झालेली आहे. 2 एप्रिल ते 6 एप्रिलपर्यंत अर्ज केला जाऊ शकतो. त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना बोलवण्यात येईल. अशा पद्धतीने ही जी भरती आहे जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.